नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठीमध्ये आपले स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार 30 डिसेंबर रोजी पहिल्या अमृत भारत ट्रेनचं लोकार्पण. अयोध्येतील राम मंदिरामुळे येत्या महिन्यात 50,000हून अधिकचा व्यवसाय होणार. जनधन योजनेअंतर्गत उघडलेली 10 कोटी खाते निष्क्रिय. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या महिला सवलतीच्या योजनेमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ. सप्तशृंगी गडावरील रोपवेची सेवा सुरळीत. आरबीआय बिल्डिंग बॉम्बने उडवून देणाऱ्या आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. श्री सुखदेव शामराव बागुल, सरपंच, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, राहणार मळगाव, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वायफळ खर्च न करता दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाला भेट वस्तू हे देत असतात. यावर्षी पण त्यांनी ग्रामीण रुग्णालयात आभोणा येथे खेड्यापाड्यातील गरीब आदिवासी समाजातील मृत्यू झालेल्या व्यक्तींची शवचिकित्सा करण्यासाठी मृत शरीर आणत असतात. ते मृत शरीर बंदिस्त करण्यासाठी जे काही साहित्य लागते ते दवाखान्यात जाऊन श्री सुखदेव बागुल यांनी डॉक्टर खंबाईत साहेब यांच्या ताब्यात छोटीशी मदत दिली. आज सुखदेव बागुले यांच्या वाढदिवसानिमित्त विनाकारण दुसरीकडे खर्च न करता दवाखान्यासाठी जे लागणारे काही सामान आहे जे त्यांनी आपल्याला इथं भेटवस्तू म्हणून दिलेली आहे, त्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया. त्यासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सुखदेव बागुल, मळगाव सरपंच. मला आज आभोणे येथे रुग्णालयात आज माझं वाढदिवस असल्या कारणाने मला दरवर्षीप्रमाणे आज पण माझ्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी वाटलं की वायफळ खर्च न करता मला जे काही खेड्यापाड्यातून जे काही आदिवासी बांधव आभोणे ठिकाणी PM साठी येतात, तेव्हा जे काही धवळा कपडा जो पॅकिंग करण्यासाठी जो वापरला जातो, त्या मला छोटीशी एक भेट डॉक्टर खंबाईत सर यांच्या एक छोटीशी भेट मी त्यांना आज दवाखान्यासाठी दिलं. धन्यवाद. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे दिंडोरी आणि आजूबाजूच्या तालुक्यातील विविध आजाराचे परीक्षण, नमुन्याचे परीक्षण आणि युनिटमध्ये गोळा करून जिल्हा रुग्णालयात पाठवले जातील. त्यामुळे आपत्कालीन तयारीसाठी सक्षम आरोग्य यंत्रणा विकसित होणार असून ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधेचा मोठा लाभ मिळणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, डॉक्टर मांडगे, डॉक्टर समीर काळे, श्याम बोडके, मनशेताई बोडके, नरेंद्र जाधव, योगेश बर्डे, श्याम मुरकुटे, रंजन यासह आरोग्य विभागातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. नमस्कार, मी साक्षी अणस आणि आज आपण दिंडोरी तालुक्यातील अवणखेड या गावात आलेलो आहोत. या गावातील हे खंडोबा महाराजांचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. जागृत देवस्थान येथे मानलं जातं. तसेच येथील ग्रामस्थांची एक श्रद्धा आहे की नवसाला पावणारा हा देव आहे. तर तसेच या मंदिराची स्थापना 2018 साली झाली होती आणि 31 जानेवारी 2019 रोजी येथे भव्य कार्यक्रम करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमाला आज साधारणतः 6 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानेच पुन्हा दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि याही वर्षी तो कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. या कार्यक्रमाची साधारणतः आपण काय काय सोहळे होतात, समारंभ केले जातात, त्याची तयारी आपण पूर्वतयारी बघण्यासाठी आलेलो आहोत. त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसेच या कार्यक्रमामध्ये कुठले सोहळे केले जातात, तयारी कशी केली जाते, त्याची संपूर्ण माहिती आपण येथील ग्रामस्थांकडून घेऊयात. नमस्कार बाबा, 1 जानेवारी रोजी इथे भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी कुठली तयारी केली जाते किंवा कुठले समारंभ केले जातात? समारंभ लांबचे कार्यक्रम होतात. औरंगाबाद इकडचे तिकडे सर्व लोक येतात आणि स्थापना म्हणजे असे का 31/12/2018 पासून स्थापना झाली. 6वं वर्ष चालू आहे. आणि गावामध्ये आम्ही सर्व जोडप्यासह पूजेसाठी जात राहतो आणि तिकडून आल्यानंतर मग बाकीचे जे कार्यक्रम महाप्रसादाचा 5,000 ते 6,000 लोक राहतात आणि जागरण राहतात. लांबच्या पार्ट्या येतात. पार्ट्या आल्यानंतर त्यांचे आम्ही पाकिट भरून त्यांचं पेट्रोल पाण्याचं सर्व देत राहतो. तुम्ही संपूर्ण खर्च त्यांना दिला जातो. साधारण तुम्ही आता जोडप्यांचा उल्लेख केला, किती जोडपे इथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे? कमीत कमी 25 ते 30 जोडपे असतात. आणि साधारणतः किती म्हणजे कुठले कार्यक्रम होणार आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय कार्यक्रमाची वेळ असणार आहे किंवा पार्श्वभूमी एकंदरीत? कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7 ते सकाळी 6पर्यंत कार्यक्रम असतात. आता सुरुवातीला बाकीचे काही जे अन्नदाते त्यांचा सत्कार केला जातो आणि नंतर मग ते कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. कार्यक्रम झाल्यानंतर 4 वाजेला राहाडीचा कार्यक्रम असतो आणि राहाडीचा झाल्यानंतर मग ती जोडपे जे बसलेला असतात
मग ते एक नंबरशीर मग ते लंगर तोडला जातो, असा कार्यक्रम केला जातो. 1 जानेवारी रोजी खंडेरायांचं जे स्नान आहे, आपण जी पूजा म्हणतो तेही करण्यात येणार आहे का? हो, करण्यात येते, अभिषेक करण्यात येणार आहे. करण्यात येते. सर, काय सांगाल की 50 जोडपे येणार आहे तिथे कार्यक्रमासाठी आणि अनेकही कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. तर या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारीसाठी खूप दिवस आधी तुम्हाला सगळं नियोजन करावं लागणार आहे. तर ते नियोजन कशाबद्दल झालेलं आहे आणि काय काय तुम्ही पूर्वतयारी केली आतापर्यंत? पूर्वतयारी म्हणजे आम्ही आता सध्या मंडप लाईटिंग ही दिली. आता 1 जानेवारीला कमीत कमी 30 जोडपे बसतील. बसल्यानंतर त्यांचेवाली मग 4 वाजता निवत पाणी करून गावातून येणार आम्ही. त्यानंतर मग थोडंसं इकडं त्यांचंवाला नाचकाम होणार. ते झाल्यानंतर देव घाटावर बसावणार. त्यानंतर मग 6 वाजता जेवण चालू करणार आम्ही. जेवण झाल्यानंतर 7ला कार्यक्रम चालू करणार. जवळजवळ 30 पार्ट्या येतात आमच्या गावाला. आणि आतापर्यंत कितपत तुमचं नियोजन पूर्ण झालंय किंवा काम पूर्ण झालंय या पूर्ण सोहळ्यासाठी? आणि आता मंडपाचं काम पूर्ण झालंय. अन्न खर्चाचं सर्व कंप्लीट झालंय आमचंवालं. सर्व नियोजनबद्ध काम आहे आमचंवालं. 70% होत आलंय आमचं काम. आता तुम्ही महाप्रसादाचा उल्लेख केला, तर कितपत महाप्रसाद म्हणजे किती लोकांचं इथे? 5 ते 6 हजार लोकांचा बेत राहतो महाप्रसादाचा. आणि त्यासाठी लागणारं जे काही पाठबळ आहे ते तुमच्याकडे आता आणि त्याच्यातून लोकांचा सहभाग जास्त राहतो आम्हाला. त्यामुळं मग आम्हाला हा कार्यक्रम असा सहज पार पाडता येतो आम्हाला. इथल्या ग्रामस्थांचं तुम्हाला कसं सहकार्य मिळतं किंवा कसं जे काही आहे ते या नियोजनासाठी कार्यक्रमासाठी हातभार लावताय, काय सांगा? सर्व ग्रामस्थांची मदत असतेच आम्हाला. बाकी काय, खंडेराय हे सगळ्यांचं एक आराध्य दैवत आहे किंवा कुलदैवत मानलं जातं. खूप श्रद्धेने पूजलं जातं खंडेरायांना. तर जे भाविक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि श्रद्धेने येतात. तर एवढ्या सगळ्या भाविकांचं नियोजन करणं म्हणजे ही नक्की सोपी गोष्ट नाही आहे. मग तुम्ही या सगळ्या भाविकांचं नियोजन कुठल्या पद्धतीने करता किंवा कसं केलं जातं? सर्व ग्रामस्थ आणि सगळे स्थानिक असल्यामुळे सहकार्याला मिळून जातं सर्वांचं. आणि इथे जे आहे वाहनांची एक कशी सुविधा केली जाते किंवा खूप लांब लांबून लोक येतात, वाहनांवर येतात, मग ती साधारणतः कशी सुविधा केली? वाहनांची पार्किंगची सुविधा तिकडं बाहेरच केली जाते, कारण पब्लिकला जागा पुरत नाही. लाइटिंग वगैरे लावून तिथल्या वाहनाची सगळी सुरक्षा घेतली जाते. माणसं पण तिथं ठेवले जातात. साधारणतः संध्याकाळी हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पूर्ण गावात त्याची मिरवणूक वगैरे निघणार आहे. त्याचं नियोजन कसं आहे किंवा तिथे एक प्रकारचं कटिबंध म्हणजे साधारणतः सुरक्षा वगैरे त्याचं नियोजन कसं आहे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्या पद्धतीचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे? ग्रामस्थ वगैरे असतील का, म्हणजे गावातले ग्रामस्थ इथले मळ्यावाले सगळे पंचक्रोशीतले सर्व लोक असतात. 6,000 भाविक येणारे, महाप्रसादाची सोय, पार्किंगसाठी सोय केली, अशा विविध प्रकारचं नियोजन करावं लागतं. तर ते त्या प्रकारचं नियोजन कसं केलेलं आहे किंवा काय? त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 50 पोरं जय मल्हार ग्रुपचे आहेत आणि आमचे जय मल्हार वाघे मंडळी या असे दोन्ही मिळून आम्ही नियोजन करतो. जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो असं म्हटलं तर त्यासाठी कितपत ते वाघ्या मुरळी जे काय असेल किंवा जागरणासाठी जे व्यक्ती असतात त्यांना बोलवण्यात आले, ते कुठून येतात किंवा कितपत जागरण? वैजापूर, औरंगाबाद, सिन्नर, नाशिक जिल्ह्यातले टोटल राहतात, सर्व येतात. आणि 5 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम चालतो. राडी चालतो. राडी झाल्यानंतर मग लंगराचा कार्यक्रम चालू होतो. राडी म्हणजे साधारण त्या कार्यक्रमात राडी म्हणजे आम्ही असे खोदतो, त्याच्यामध्ये जाळ पेटवतो, असं दिसतो, त्याच्यावरती चालतो. राडी जागरण त्याला म्हणतात. आणि हा कार्यक्रम साधारणतः पूर्ण रात्र चालणार आहे, म्हणजे साधारणतः पहाटेपर्यंत 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत चालणार आहे. चालेल. आत्ताच या मंदिरामध्ये भाविक आलेले आहेत, त्यांनाही आपण या कार्यक्रमाबद्दल विचारूयात किंवा येथील जे हे जागृत देवस्थान आहे त्याबद्दल आपण त्यांना विचारूयात त्यांची भावना. काय सांगाल काकू की जागृत देवस्थान आहे आणि 1 तारखेला कार्यक्रम होणार आहे, काय सांगाल? कार्यक्रम तर खूपच छान असतो आमचा. जवळजवळ 6 वर्षे झाले. इतका छान कार्यक्रम असतो की माझ्या तर मते आमच्या गावातच काय पण दिंडोरी तालुक्यातील सर्वच भाविकांनी येऊन या
देवस्थानाचा लाभ घ्यावा, प्रसादाचा लाभ घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. आणि इतकं जागृत देवस्थान आहे का आम्ही चंपाषष्ठीपासून तर आज 1 जानेवारीपर्यंत त्या देवाची इतकी भाविक मनाभावाने पूजा करत असतो. माझी तर इतकीच इच्छा आहे का दिंडोरी तालुक्यातील तर जाऊ द्याच, पण नाशिक जिल्ह्यातून सुद्धा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, हीच माझी इच्छा. रात्रभर कार्यक्रम चालणार आहे असं आम्हाला आत्ताच माहिती मिळालेली आहे. तर रात्रभर हा कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडला जातो का? इतका छान तर म्हणजे इतकं सिस्टमॅटिक कामं असतं की प्रथम सर्व जोडप्या असतात, 31 जोडप्या असतात जागरणासाठी, सर्वांचे गट मांडलेले असतात. 31 जोडपे पहिल्यांदा गावात नेतो. सर्व जोडपे गावात नेल्यानंतर तिथं नैवेद्य पाणी सर्व आरती वगैरे करून इथं आल्यानंतर सर्व जोडप्यांना इथं म्हणजे पूर्ण म्हणजे नाच गाणे सर्व नाच गाण्यापासून तर म्हणजे 45 ते 50 पार्ट्या आलेल्या असतात. रात्रभर त्यांचे गाणे वगैरे 2-2 गाणे घेतले जातात प्रत्येकाचे. मग आमचे सर्व नाही का वाघेकरी मंडळी त्यांची सत्कार करतात, शाल टावी टोपी देऊन. आणि माझ्या मते त्यांना प्रत्येकाला 2-2, 3-3 हजार रुपये प्रत्येकाच्या ॲडजस्टमेंटनुसार त्यांना देऊन त्यांचा सत्कार करतात. रात्रभर जागरण असतं. पहाटे याचा लंगरी जागरणाचा पण कार्यक्रम असतो. राडी जागरण पण असतं. जाळ केलेला असतो. त्यातून सर्व भाविक आपली इच्छा सांगून त्या जाळातून येऊन आणि महाराजांचं दर्शन घेऊन आणि सर्व आपल्या इच्छा सांगत राहतात. आणि नवीन वर्षाची सुरुवात तिथून आम्ही करत असतो. ताई काय सांगाल की रात्रभर कार्यक्रम होतो, रात्रभर तुम्ही जागरणासाठी येतात का इथे? हो, येतो. संपूर्ण रात्र कार्यक्रम नियोजनबद्ध पार पडला जातो? हो, पाडला जातो. 1 जानेवारी 2024 रोजी येथे कार्यक्रम होणार आहे. तेथील आपला सगळा आढावा आपण घेतलेला आहोत. तसेच येथील संपूर्ण जवळच्या ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं येथील ग्रामस्थांची आणि प्रशासनाची, देवस्थानाची प्रशासनाची म्हणणं आहे किंवा त्यांची विनंती आहे की ग्रामस्थांनी या मंदिराला आणि या कार्यक्रमाला भेट द्यावी. तसेच ज्या भाविकांना इथे येण्यात जमत नसेल त्यांनी आमच्या चॅनलवर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. या कार्यक्रमाचे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण हे 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून दाखवण्यात येणार आहे. येस मराठीसाठी साक्षी अनासने. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.